मित्रो नमस्कार. तुम्ही पाहताय आकार DG9 आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी. आताच तुम्ही या व्हिडिओच्या सुरुवातीला या व्हिडिओचं शीर्षक पाहिलं असेल. तर शीर्षकात जे नाव आहे, ज्या शिवसैनिकाचं जे नाव मी या शीर्षकातून मांडलेलं आणि तुम्हाला प्रश्न विचारला आहे की तुम्ही या अरविंद भोसलेला ओळखता का? हा अरविंद भोसले कोण? इथून सुरुवात आहे. कारण अरविंद भोसले हा तुम्हाला ज्ञात असणं हे काय अनिवार्य नाही. कारण अरविंद भोसले हा एक शिवसैनिक आहे, कट्टर शिवसैनिक आहे. आणि असा कट्टर शिवसैनिक खुद्द त्या शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनाही ज्ञात नसेल किंवा ते त्यांच्या विस्मृतीत गेला असेल किंवा जाणीवपूर्वक पक्षप्रमुख या अरविंद भोसलेला विसरून गेले असतील, तर त्याला तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसांनी, सामान्य मराठी माणसांनी आठवणं किंवा लक्षात ठेवणं तितकंसं गरजेचं नाही आहे, अनिवार्य नाही. तरीही आज अरविंद भोसले मला का आठवतोय आणि मी आज त्याचं नाव घेऊन, त्याचं नाव शीर्षकात मांडून तुमच्याशी का संवाद साधतोय, याच्यामागचं कारण काय, तेच आपण या छोट्याशा व्हिडिओतून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. मित्रांनो नमस्कार. छोटासा व्हिडिओ असं मी सुरुवातीलाच म्हणालो, त्यामुळे तो खरोखरच छोटासा असणार आहे. छोटासा म्हणून लांबण लावणार नाही आहे. का तर या विषयाचा जीव फार छोटा आहे. त्याला उगाच ताणून आणि खेचून मोठा करण्यात काही हशील नाही आहे. विषय हा आहे की ज्या पद्धतीनं परवा मातोश्रीवर 2 अशा शिलेदारांचा पक्षप्रवेश झाला आहे की ज्यांच्या येण्यानं उभाटा सेना ही अधिक मजबूत झाली आहे. त्या सेनेची जी काही मशाल जी आहे ती अधिक तेजानं आणि अधिक जोमानं ती तळपू लागली आहे. आणि त्या तळपणाऱ्या, त्या धगधगणाऱ्या मशालीची जी काही झळ आहे ती उभाटा सेनेच्या विरोधकांच्या पार्श्वभागाला चटके देण्याच्या कामी येणार आहे. मी असं का म्हणतोय? कारण तसंच काहीसं काम पक्षप्रमुखांनी या नव्याने आपल्या पक्षात आलेल्या एका शिलेदाराला सोपवलेलं आहे. ते जे दीपक आबा साळुंखे जे आहेत, ज्यांच्या हाती मशाल दिली उद्धवजींनी, तर दीपक आबा साळुंखेंना आधी तर निवडणूक लढवण्याची जी खुमखुमी आली होती त्यामुळे ते प्रयत्न करत होते मागचे काही महिने. वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या दरवाजात जाऊन त्यांनी आपली जी काही इच्छा आहे उमेदवारी मिळण्याची ती जाहीर केली होती. त्यात अनेक पक्ष होते, म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटातही ते गेले होते. तिकडेही त्यांनी उमेदवारी मिळते का याचा प्रयत्न केला होता. अगदी शिंदेंच्या शिवसेनेतही उमेदवारी मिळेल का यासाठी त्यांनी अर्जव केली होती. पण झालं काय की त्यांना कुठून उमेदवारी हवी होती? तर सांगोल्यातून. आता सांगोल्याचे विद्यमान आमदार कोण? तर तेच आपले शहाजी बापू पाटील. शहाजी बापू पाटील म्हटलं की ते काय ते डोंगर, काय ते हाटील, ते तुम्हाला आठवत असेल ना. तरी अशा महाराष्ट्रभर म्हणण्यापेक्षा जगभर प्रसिद्ध झालेल्या कुठल्याही कारणाने होईना शहाजी बापू हे आज जगप्रसिद्ध झालेले आहेत त्यांच्या त्या काय ते डोंगर, काय ते हाटील या वाक्यामुळं. त्यांच्या एका वाक्यावरती अनेक गाणी बनवली गेली, रॅप सॉन्ग बनवले गेले आणि ते सुपर डुपर हिट झाले. जे यूट्यूबवर या सॉन्ग बनवणाऱ्यांनी लाखो रुपये कमवून वाहत्या गंगेत हात धुवून घेतलेले आहेत. अशा शहाजी बापू पाटलांच्या या निवडणुकांमध्ये विजयी होण्याची शक्यता किती? किंबहुना त्यांना जर त्या शक्यतेचा विचार करून जर शिंदे गटानं तिकीट नाकारलं तर त्याचा विपरीत परिणाम तिथल्या कुठल्याही नव्या उमेदवारावर किती होईल याचा विचार करून एकनाथ शिंदेंनी या आबा साळुंखेंना तिथे तिकीट देण्याचं टाळलं. आता तिकीट मिळत नाही शिंदे गटात म्हटल्यावरती हे जे काही संधीसाधू जे मंडळी असतात ना ती निघाली मातोश्रीकडे. मातोश्रीकडे अशी परिस्थिती आहे की त्यांच्याकडे वाटायला भरपूर आहे. जे कालपर्यंत म्हणत होते की माझ्याकडे काहीच नाही, होय मी उद्धवजींबद्दलच बोलतोय, ते कालपर्यंत काय म्हणायचे की माझ्याकडे आज काहीच नाही, माझे दोन्ही हात रिकामे आहेत, माझ्या बापाचा पक्ष चोरला आहे, माझ्या पक्षाचं चिन्ह चोरलं आहे आणि मी कफल्लक झालेलो असताना मी आता कुणाला काहीच देऊ शकत नाही, तरी तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात. मग ते कोण होते त्यांच्यासोबत होते? ते होते
मावळे, कारण यांच्याच भाषेत म्हणायचं तर उडाले ते कावळे आणि जे शिल्लक राहिले ते मावळे. हा जो शब्दप्रयोग आहे तो पहिल्यांदा वापरला गेला होता नारायण राणे जेव्हा शिवसेना सोडून गेले त्यावेळेला सामनात मोठ्या ठळक अशा अक्षरात हेडिंग दिली होती आणि एक लेख छापून आला होता, उडाले ते कावळे आणि राहिले ते मावळे. आता यांच्याकडे किती मावळे शिल्लक राहिलेत हे हाताच्या बोटावर मोजता येऊ शकतात, इतकेच मावळे आहेत. तर या मावळ्यात जो कोणी बाहेरचा कावळा येतो त्याचंही रंगरंगोटी करून मावळ्यात परिवर्तन केलं जातं. आता हे राजन तेली जे सिंधुदुर्गातून आलेत कोकणातून, ते या पूर्वाश्रमीचे शिवसैनिकच होते. ते नारायण राणेंसोबत बाहेर पडले शिवसेनेच्या, आणि ज्या पद्धतीनं नारायण राणेंनी कट्टर उद्धव द्वेष किंवा उद्धवजींसोबत जे काही कट्टर एक प्रकारची जुगलबंदी जी चालवली होती आणि शिवसेनेवर अगदी सडकून टीका करणारा जर कुठला नेता महाराष्ट्रात उपलब्ध होता विरोधकांकडे, आधी ते काँग्रेसमध्ये गेले होते त्यामुळे आधी काँग्रेसचं एक अमोघ शस्त्र झाले होते. काँग्रेसमधून शिवसेनेवर अगदी घणाघाती टीका करणारे नारायण राणे, सोबत मग त्यांच्या उतरंडीप्रमाणे राजन तेली वगैरे ही सगळी मंडळी होती त्यांच्यासोबत गेलेली. काही आमदार गेले होते, काही माजी आमदार गेले होते. या सगळ्या मंडळींनी यथेच्छ तोंडसूक शिवसेनेवर घेतलं होतं. आणि ठाकरे कुटुंबियांनी विशेषतः उद्धवजींनी असं ठरवलं होतं की हे नारायण राणेंसोबत जे गेलेले आहेत, इन्क्लुडिंग नारायण राणे, यांच्याशी इतकं टोकाचं आणि कमालीचं एक शत्रुत्व पत्करलं होतं की यांना काही झालं तरी मी परत घेणार नाही संघटनेमध्ये. आज अशी वेळ आली आहे की एखादा कावळा उडत उडत आला आणि मातोश्रीच्या फांदीवर येऊन बसला तर त्याला चुचकारायला हे महाशय कमी करत नाहीत. कारण ज्या सिंधुदुर्गात आज राणे तिकडे त्यांचं वर्चस्व प्रस्थापित करून बसलेत, त्यांना लोकसभेला हरवता आलं नाही. आता त्यांची दोन्ही मुलं विधानसभेला उभे राहतील, त्यांना दोन्हीकडून 2 वेगवेगळ्या मतदारसंघातून तिकीट्स मिळतील. त्यांना कसं हरवायचं, किंवा राणे ज्या भारतीय जनता पक्षात आहेत आणि ज्या भारतीय जनता पक्षाची शिंदेंच्या शिवसेनेबरोबर युती आहे, त्या शिंदेंचा एखादा उमेदवार जर त्या मतदारसंघात उभा असेल तर त्याला कसं हरवायचं. म्हणजे दोस्त का दोस्त तो हमारा दोस्त तसं नाही आहे इथे. म्हणजे शत्रूचा शत्रू तो तुमचा मित्र असतो. या पद्धतीनं उद्धवजींनी या दोघांना आपल्या पक्षात प्रवेश दिला. आता हे किती एकनिष्ठ आणि किती धुतल्या तांदळासारखे आहेत हे दोन्ही नेते हे जगाला माहिती आहे. ज्यांना राजकारण कळतं त्यांनी त्यांचा इतिहास काढून बघायला हरकत नाही. त्यामुळं आपण आपल्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये त्यांच्या इतिहासाबद्दल कशाला सांगायचं. पण उद्धवजींचा जो काही घोषा असतो की माझ्याकडे जे आले ते सगळे कसे की धुतल्या तांदळासारखे, सती सावित्री, हरिश्चंद्र तारामती अशा पौराणिक चित्रपटातल्या एखाद्या पात्रासारखे, स्वच्छ स्वच्छ असे गोड गोड. आणि जे कोणी शिंदेंच्या संघटनेत गेलेत किंवा भारतीय जनता पक्षासोबत असतात ते सगळे गद्दार, ते सगळे औरंगजेबाचे शिलेदार, त्या सगळ्या अफजलाच्या फौजा आणि अशी शेलकी विश्लेषणं त्यांच्यासाठीच असतात. आणि ह्यांच्याकडे जे येतात ते सगळे मावळे असतात. गद्दार कावळे बिवळे जे आहेत ते सगळे विरोधकांकडे. अशा उद्धवजींचा जो काही बेगडी मुखवटा आहे तो वारंवार असा महाराष्ट्रासमोर आलेला आहे आणि तो फाटत आलेला आहे ज्या वेळेला आपल्या समोर आला ते. ह्या उद्धवजींना आपल्या पक्षात जे निष्ठावंत आहेत त्यांचा जो विसर पडला आहे तो मला आज कुठेतरी त्यांच्या समोर आणायचा आहे. आणि राजकीय पक्षांचं म्हणाल ना तर ठाकरे कुटुंबियांचंच बघा, तर वरळीतून आदित्य ठाकरे लढणार म्हणून मागच्या वेळेला राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं तिथं आपला उमेदवार दिला नव्हता. खरं तर तिथून संदीप देशपांडे प्रयत्न करत होते, त्यांनी कंबरही कसली होती आणि आपली उमेदवारी जाहीर करण्याच्या जवळपास ते बेतात होते. एवढ्या तिथून लढायचं नाही असं सांगितलं गेलं आणि संदीप देशपांडे वगैरे हे सगळे सहलीला निघून गेले असं ऐकिवात आहे. आणि हे सगळं घडत असताना आजच्या घडीला आपण जेव्हा विचार करतोय की सध्या परिस्थिती काय आहे, दादर, वरळी, माहीम हा जो काही भाग आहे इकडे नेहमीच शिवसेनेचे कोर वोटर्स म्हणजे जे काही मराठी माणूस ज्याला म्हणतो आपण, ती जी मराठी मतं आहेत ती नेहमी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, आता शिंदेंची शिवसेना आली आहे, उभाटा सेना आहे, या सगळ्या वेगवेगळ्या पक्षांमध्ये ती विखुरली जातील. काही मंडळी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पगडा असणारी ती भारतीय जनता पक्षाला मतदान करतील. हे सगळं आपण जे बघतोय ना, जे चित्र, त्या अनुषंगाने इथे एकास एक लढत होणं फार गरजेचं आहे. हे जसं विरोधकांना पटतंय तसं ते युतीलाही पटलं पाहिजे. आणि त्यामुळेच कदाचित इथे आदित्य ठाकरे जर वरळीतून लढत असतील तर तिथे मनसेचा उमेदवार दिला जाणार नाही, हे काल एक नवीन पिल्लू मीडियाने सोडलेलं होतं. याला कारण काय होतं, याला पार्श्वभूमी काय, तर माहीम मतदारसंघात जिथे म्हणजे दादरचा काही भाग ज्यात येतो, त्या माहीम मतदारसंघात नितीन सरदेसाईंऐवजी मनसेचे उमेदवार अमित ठाकरे असतील. आणि ठाकरेंची ही पुढची पिढी जी निवडणुकीच्या रिंगणात आहे, तिथं म्हणे शिवसेना आपला उमेदवार देणार नाही. कारण जसा मनसेनं एक तिथे गुडविल गेस्चर दाखवलं होतं, आदित्य ठाकरे उभे होते म्हणून मनसेनं उमेदवार दिला नव्हता, तसा माहीममध्ये जर अमित ठाकरे उभे राहिले तर शिवसेना उमेदवार देणार नाही, अशा काही बातम्या काल संध्याकाळी मीडियावर महापूर आल्यासारख्या वाहत होत्या. आणि मग सुरू झाला तो भाऊबंदकीचा खेळ. ठाकरे कुटुंबियात भाऊबंदकी रंगते. ठाकरे कुटुंबीय कसे आपल्या पुढच्या पिढीचा, भावी पिढीचा, जे आता काही करू शकत नाहीत, जे खाजवायचं कसं अशा विचारात असतात कधी कधी, या सगळ्यांच्या करिअरचा विचार करतात. पण ज्यांनी तुमच्या संघटनेसाठी खस्ता खाल्ल्या, ज्यांनी तुमच्या संघटनेसाठी लाट्या खाल्ल्या पोलिसांच्या, ज्यांनी तुमच्या संघटनेसाठी घामासोबत तेवढाच आपल्या शरीरातला रक्ताचा कण व्हायला, त्या मराठी माणसाला, त्या सामान्य शिवसैनिकाला तुम्ही काय दिलं, हा प्रश्न उभा राहतो. हा प्रश्न शिवसेनेला आहे. शिवसेना उभाटा गट, शिवसेना एकनाथ शिंदे गट किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही फार वर्षांपूर्वी याच शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेली एक संघटना, जे एकाच ध्येय धोरणावर चालतात. या तिन्ही संघटनांचे प्रेरणास्त्रोत हे आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेच आहेत. त्या तीनही संघटनांना माझा प्रश्न आहे, तुम्हाला अशा शिवसैनिकांचा, अशा कट्टर कार्यकर्त्यांचा कधी पुळका येतो का? कधी त्यांचा विचार करावासा वाटतो का? त्यांच्या करिअरबद्दल कधी विचार केलात का तुम्ही? मुद्दाम अरविंद भोसलेचं नाव घेतलं होतं. अरविंद भोसले कोण हे जर तुम्हाला आठवत नसेल तर मी सांगतो तुम्हाला. अरविंद भोसले हा तोच सामान्य शिवसैनिक आहे जो वरळीत एका चाळीत राहतो. नारायण राणेंचा पराभव जोवर होत नाही, कारण नारायण राणे शिवसेना सोडून गेले आणि त्यानंतर ते ज्या पद्धतीनं तोंडाचा पट्टा चालवत होते आणि सामान्य शिवसैनिक व्यथित होत होता. एक बाळासाहेब सोडले तर उद्धवजींपासून सगळ्याच शिवसैनिक, मिलिंद नार्वेकर वगैरे या सगळ्या मंडळींवर एवढी टीका होत होती की नारायण राणे नकोसे झाले होते यांना. आणि त्याच उद्वेगातून अरविंद भोसलेंनी निर्णय घेतला होता की जोपर्यंत नारायण राणेंना माझा कुठलाही शिवसैनिक हरवत नाही त्यांच्या मतदारसंघात, तोवर मी पायात चप्पल घालणार नाही. आणि तब्बल 10-12 वर्ष त्या बिचाऱ्या अरविंद भोसलेनं पायात चप्पल न घालता अनवाणी पायाने, म्हणजे ऊन वारा पाऊस काही असो, दगड धोंडे काटे चिखल सगळं तो अनवाणी पायाने तुडवत आपली जी काही दिनचर्या होती, दिनक्रम होता, तो करत होता. असा शिवसैनिक विरळा असतो. किमान मुंबईसारख्या महानगरीत, या मेट्रो सिटीमध्ये बिन चपलीचा, वर शर्ट पॅन्ट चांगला घातलेला, बॅग लटकावलेला आणि पायात चप्पल नाही असा जर एखादा माणूस गेला, लोक त्याच्याकडे विचित्र नजरेने बघतात. अरविंद भोसलेकडेही असं पाहायचे लोक. मग नंतर अरविंद भोसलेला लोक ओळखायला लागले, हा तोच आहे वेडा जो एका संघटनेसाठी, पक्षासाठी हे असं कुठलं तरी वेळ डोक्यात घेऊन पुढे निघालाय. त्या अरविंद भोसलेचं कौतुक होतं शिवसैनिकाला. त्याचं कौतुक मात्र त्यांच्या नेत्यांना नाही. आजही अरविंद भोसले शिवसेनेत आहे, उभाटा सेनेत का होईना आहे, पण त्याच्या या सगळ्या त्यागाचा, त्याच्या या कट्टर शिवसैनिक असण्याचा कधी सन्मान झालेला मला आठवत नाही. त्यामुळं त्याला आमदारकी म्हणा, नगरसेवक पद म्हणा किंवा इतर कुठल्याही अशा संविधानिक पदांचा मोबदला मिळाला नाही, पण आज तो विस्मृतीत गेलाय. शिवसैनिक विसरलेत की नाही मला कल्पना नाही, कारण मी एक मराठी माणूस म्हणून अरविंद भोसलेला विसरू शकत नाही. पण त्याला ज्यांनी खरोखर विसरायचं नव्हतं ते मात्र विसरलेत. म्हणून हे शीर्षक होतं. तुर्तास इथेच थांबतो. माझ्या या शीर्षकातून आणि मी जे काही छोटंसं विवेचन तुमच्यासमोर सादर केले, त्याच्या मागचा गाभा तुम्हाला लक्षात आला असेल अशी आशा करतो. आणि यावर तुमची मतं काय हे मात्र कमेंट्समधून ऐकण्याची जरूर आशा करतो.
पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.